2.5 एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता। महाराष्ट्रात रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। राज्य सरकारने मिशन सुधार मोहिमेअंतर्गत शिधापत्रिकांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू केली असून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई केली जात आहे। आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण प्रणालीतील माहितीचा ताळमेळ घालत लाभार्थ्यांची पात्रता तपासली जात आहे। ॲग्रीस्टॅक डेटाच्या आधारे शेतजमिनीची डिजिटल माहिती वापरून तपासणी केली जात आहे। 2.5 एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्या तसेच सरकारने ठेवलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना रेशनचा लाभ बंद होऊ शकतो। ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 44,000 रुपये तर शहरी भागासाठी 59,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे। सध्या 5 लाखांहून अधिक शिधापत्रिकांची तपासणी सुरू असून अनेक प्रकरणे संशयित आढळली आहेत। आतापर्यंत 21,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले आहेत। प्रशासनाने अपात्र नागरिकांना स्वेच्छेने गिव्ह इट अप फॉर्म भरून योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे। मात्र पडताळणी प्रक्रियेत खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी ही काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे।